आता जसं तुम्ही सांगितलं की काही कारणामुळे दात वेडीवाकडी होऊ शकतात. तर जेव्हा मुलं खूप लहान असतात, त्यांना दात येण्याची प्रोसेस सुरू होते, तेव्हा लहान मुलांना बऱ्याचदा अंगठा चोखण्याची सवय लागते. तर मग त्यामुळे काय होतं की त्यांच्या दातांची रचना बिघडते वेगळी असं शक्यता म्हणतात. असते. तर मग ते कसं होतं? नॉर्मली वय वर्ष 2 ते 4 वर्षापर्यंत थंब सकिंगची हॅबिट असते. जर ती थोड्या प्रमाणात असेल, म्हणजे कधीतरी दिवसातून 1-2दा करतात, तर ते नाही ट्रीटमेंट केली तरी चालते. पण क्रॉनिक असेल, तर तोंडातच बोट घालणं असेल, तर पॅलेटला प्रॉब्लेम येऊ शकतो, समोर दात पुढे येऊ शकतात, दातामध्ये गॅप होऊ शकतो. ती हॅबिट ब्रेक करणं गरजेचं आहे. ब्रेक करण्यासाठी सुरुवातीला तुला म्हणजे रिवॉर्ड्स वगैरे, तू हात चुकू नको, तुला काहीतरी देईल म्हणून, गिफ्ट देईल म्हणून असं लावले. त्याला दुसऱ्या खेळामध्ये त्याचा हात बिझी ठेवणे, म्हणजे थंब बॉल देणे किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला गुंतवणे, तर त्याला जास्त अटेन्शन दिलं, त्याचं लक्षच गेलं नाही पाहिजे, असं करू शकतं. आणि तरी पण जर क्रॉनिक हॅबिट असेल, तर त्याच्या हाताला बिटर गोष्टी नाही का, त्या हातात लावलं जातं, नंतर टंग जर सक केलं तर त्याला कडू लागतं, मग तो करणार नाही. अच्छा. समजा एक्स्ट्रीम चेंज आहे,